नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपाच्या निमित्तानं आम्ही आपल्यासमोर एक आगळावेगळा उपक्रम घेऊन येत आहोत. खरं तर आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्मशताब्दीचा समारोप आहे. त्याचबरोबर वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजाराम बापू पाटील यांचीसुद्धा जयंती आणि जन्मशताब्दी वर्षाचा समारोप पण आजच होत आहे. त्याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीही आज आहे. या थोर तिन्ही व्यक्तिमत्वांना मी पहिल्यांदा सर्वप्रथम नाट्य परिषदेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि आपल्यासमोर याच फेसबुक लाईव्हच्या निमित्तानं यायचं मुख्य कारण म्हणजे लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाट्यसाहित्य आपल्या सर्व रसिकांसमोर पोहोचावं हाच या माध्यमातून पोहोचावं हाच मुख्य हेतू आहे. या माध्यमातून आपल्या नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगुले सर हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाट्यसाहित्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. डॉक्टर सूरज चौगुले सर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूरचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते एक साहित्यिक म्हणून सर्वत्र परिचित आहेत. नाट्यक्षेत्रातील त्यांना हौशी रंगभूमीवरचा अनुभव आहे. त्याचबरोबर विविध माध्यमातून त्यांनी विविध विषयावरील सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेऊन विविध ठिकाणी व्याख्यान त्यांनी विविध विषयांवरती दिलेले आहेत. असे डॉक्टर सूरज चौगुले सर आपल्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाट्यसाहित्य त्यांनी लिहिलेली काही नाटकांमधील त्याचबरोबर काही साहित्य आपल्यासमोर मांडण्याचा विविध अंगातून प्रयत्न करणार आहे. मी परत एकदा आपल्या सर्व नाट्यरसिक श्रोत्यांचं नाट्य परिषदेच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी या व्याख्यानाची पुढील सूत्र डॉक्टर सूरज चौगुले सर यांच्याकडं सोपवतो. ओव्हर टू यू डॉक्टर सूरज चौगुले सर. नमस्कार, मी डॉक्टर सूरज चौगुले. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या आजच्या या व्याख्यानाप्रसंगी उपस्थित असलेले आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष आदरणीय सौ आफळे मॅडम, आमच्या या शाखेचे सचिव आदरणीय प्राध्यापक संदीप पाटील सर, या शाखेचे उपाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश जाधव सर, या सर्व उपक्रमामध्ये तांत्रिकदृष्ट्या आम्हाला सहाय्य करणारा आमचा मित्र अक्षय, या सर्व उपक्रमाच्या पाठीमागे नेहमी आम्हाला मार्गदर्शन देणारे प्राध्यापक शामराव पाटील अण्णा आणि आपण सर्वजण. खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाळवा तालुक्यातील आणि परिसरातील सांगली जिल्ह्यातील या परिसरातील रसिकांना एक वेगळं आहे अशातला काही भाग नाही. कारण या साहित्याच्या माध्यमातून आज आपल्या परिसरातील अनेक व्यक्तिरेखा आपल्याला पाहायला मिळतात. आजचा जो विषय आहे तो अण्णाभाऊ साठे यांचं नाट्यसाहित्य हे एक वेगळं असं आहे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचं नाट्यसाहित्य आपल्यासमोर यावं हा या पाठीमागचा उद्देश आहे. मूलतः साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यामधून समाजाचं चित्र उमटत असतं. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, मग ती कथा असू दे, कादंबरी असू दे, लावणी असू दे किंवा नाटक असू दे, या सर्वांच्या माध्यमातून तत्कालीन समाजाचं एक चित्र, एक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. साहित्याची निर्मिती जी आहे ती फक्त मनोरंजनासाठीच होते अशातला भाग नाही. मनोरंजन असू दे, प्रबोधन असू दे आणि त्या माध्यमातून निर्माण होणारा जो आनंद आहे तो महत्त्वाचा असतो. अण्णाभाऊ साठेंचं एकूण साहित्य ज्यावेळेला आम्ही बघतो त्या साहित्याला भले साहित्य प्रकाराच्या माध्यमातून आपण वेगवेगळं करण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा नाट्य, कादंबरी, कथा, लावणी, वगनाट्य या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी त्या कालखंडाचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्या साहित्यातून उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान यासाठी आहे की आपण अण्णाभाऊ साठेंच्या मातीशी जुडले गेलेलो आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याबद्दल बोलणं, त्यांच्याबद्दल चर्चा करणं हे तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. साहित्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात आणि मग या प्रकारामध्ये साहित्य कुठं बसतं? अण्णाभाऊंचं साहित्य जसं यथार्थवादी साहित्य आहे, आदर्शवादी साहित्य आहे,
यथार्थ वास्तव साहित्य मांडणं हा एक प्रकारचा साहित्याचा प्रकार आहे. आणि आदर्शवाद काय आहे, कल्पना काय असतात आणि कसं असायला पाहिजे हे मांडणारं साहित्य दुसऱ्या बाजूला असतं. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य या दोन्ही पटडीमध्ये बसत नसून तर तिसरा प्रकार जो आहे, जो यथार्थ उन्मुख आदर्शवाद किंवा आदर्श उन्मुख यथार्थवाद, यथार्थाकडून आदर्शाकडे जाणारं जे साहित्य असतं, जी वास्तव आहे त्याला आदर्शाची जोड देऊन, आदर्शाची झालर देऊन साहित्य आणि समाज कसा असायला पाहिजे हे मांडण्याचं काम जो साहित्यिक करतो त्याला आदर्श उन्मुख यथार्थवादी साहित्य असं म्हणतात. आणि माझ्या दृष्टीनं अण्णाभाऊ साठेंचं सर्व साहित्य, मग ते नाट्यसाहित्य असू दे किंवा अन्य कथा कादंबऱ्या असू देत, ह्या सगळ्या त्या पठडीमध्ये बसतात. साहित्यकार या पद्धतीचं साहित्य का निर्माण करतो किंवा त्याची निर्मिती कशा पद्धतीची असते हे तत्कालीन त्या कालखंडातल्या वास्तवावर आधारित असते. अण्णाभाऊ साठेंचं एकूण चरित्र पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येतं की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे जे आज उभं राहिलेलं आहे, जे आमच्यासमोर येतं, त्याच्या पाठीमागची पृष्ठभूमी काय आहे, हा कालखंड कुठला होता, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला ही सर्व परिस्थिती आहे. स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा ज्याला आपण म्हणू शकतो, दुसऱ्या महायुद्धाचा हा कालखंड होता. फॅसिस्ट चळवळ सर्वत्र जगभर फोफावत होती. नाझी चळवळी, नाझी फौजा रशियापर्यंत नव्हे तर संपूर्ण जगभर पसरत चाललेल्या होत्या. आणि अशा अवस्थेमध्ये अण्णाभाऊ साठेंची नाळ जी होती ती नाळ खऱ्या अर्थानं या कालखंडाशी जागतिक स्तरावर जोडलेली होती असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची नाळ भले प्रादेशिक असू देत, भले स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास त्यांच्या साहित्यामध्ये आम्हाला दिसतो, आणि तरी सुद्धा मार्क्स आणि लेनिन आणि त्यांची चळवळ आम्हाला ज्या वेळेला अण्णाभाऊ साठेंच्या एकूण साहित्यात दिसते त्यावेळेला हा माणूस जागतिक स्तरावरच्या कुठल्या तरी आपल्या शत्रूशी आणि आपल्या मित्राशी त्यांचे विचार आणि आचार समजून घेण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग अण्णाभाऊ साठेंचा हा एकूण कालखंड जो आहे तो या कालखंडामध्ये बहरलेला आहे, ज्या कालखंडामध्ये दुसरा महायुद्ध, आपल्या स्वातंत्र्याचा, या देशाच्या स्वातंत्र्याचा शेवटचा टप्पा आणि दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, या तिन्ही कालखंडामध्ये म्हणजे प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक या तिन्ही स्तरावर एका वेळेला विचार करणारा हा लेखक आहे असं मला वाटतं. या लेखकाबद्दल खऱ्या अर्थानं लावणी हा एक वेगळा भाग, एक तासाचं वेगळं व्याख्यान होऊ शकतं. कादंबरीवर बोलायचं झालं तर फकीर आणि अन्य कादंबऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर तो वेगळा विषय होऊ शकतो. पण आज जो आपण विषय मांडणार आहे तो त्यांच्या फक्त नाटकाबद्दल बोलणार आहे मी. 1942 ते 1962 पर्यंत अण्णाभाऊ साठेंनी 3 नाटकं लिहिली आणि जवळजवळ 14 लोकनाट्य त्यांनी लिहिले. आता हे लोकनाट्य हा शब्द आज आपल्याला परिचित झालेला आहे, परंतु हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा या मराठी भाषेला दिला तो अण्णाभाऊ साठेंनी दिला. या लोकनाट्य शब्दाचे ज्याला जन्मदाते आपण म्हणू ते अण्णाभाऊ साठे आहे. कारण तुम्हाला माहिती असेल कदाचित की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती आणि महाराष्ट्रापासून मुंबई अलग करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांचा होता. मुंबईला स्वातंत्र्य द्यायचं, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आणि मुंबईचं वेगळं अस्तित्व निर्माण करायची ही अवस्था त्या कालखंडामध्ये होती. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ करण्यामध्ये जी काही क्रांतिकारी आणि चळवळीची माणसं होती त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं. आणि मग या संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे याच्यासाठी लाल बावटा पथक या नावाखाली अण्णाभाऊ साठे वेगवेगळे तमाशे करायचे, वेगवेगळे जलसे करायचे आणि जलस्याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत हा विचार पोहोचवायचा. आणि त्या कालखंडामध्ये मोरारजी देसाई यांनी अण्णाभाऊ साठेंच्या या जलशांवर आणि तमाशांवर बंदी आणली. आणि म्हणून एक दिवस मुंबईमध्ये एका ठिकाणी पोलिसांच्या समोर अण्णाभाऊ साठेंनी स्टेजवर आणि मंचांवर या ठिकाणी एक घोषणा केली की मित्रांनो, मायबाप सरकारनं या तमाशावर बंदी आणलेली आहे आणि म्हणून आज मी आपणासमोर माझी मुंबई हे लोकनाट्य आपणासमोर सादर करतोय. आणि हे म्हणताच प्रचंड टाळ्यांच्या कडकडामध्ये आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा माझी मुंबई हा लोकनाट्य, वगनाट्याचं रूपांतर ज्याला लोकनाट्यामध्ये त्यांनी केलं ते लोकनाट्य आपल्या समोर आलं. आणि अण्णाभाऊ साठेंनी वेगळ्या अर्थानं या राजकीय नेत्यांच्या समोर सुद्धा आपला वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. या दृष्टीने ज्यावेळेला आपण त्यांचा विचार करतो की 3 नाटकांमध्ये एक महत्त्वपूर्ण नाटक, वेगवेगळ्या प्रत्येक नाटकावर आपल्याला बरंचसं बोलता येईल परंतु वेळेची आपल्याला मर्यादा आहे. इनामदार नावाचं एक नाटक आहे की ज्या नाटकामध्ये अण्णाभाऊ साठेंचा प्रकर्षानं तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सर्व नाट्य चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा जो विचार आम्हाला दिसतो तो 2 पद्धतीने पाहायला मिळतो. एकीकडे ज्यावेळेला हे इनामदार नाटक आलं त्यावेळेला या इनामदार नाटकाची जी पृष्ठभूमी आहे ती आपल्या वाळवा, शिराळा आणि कराड या भागातली पृष्ठभूमी आहे.
येळापूर नावाच्या गावामध्ये हे सगळं कथानक घडतंय असं अण्णाभाऊ साठे मांडतात. कराड, येळापूर या गावांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये देशमुखी गावाचा सावकर गावाचं शोषण कसं करतो हे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सावकारांच्या माध्यमातून होणारं शोषण, गावाचं शोषण आणि त्याचबरोबर गुंडगिरी, त्याचबरोबर आपल्या पैशाच्या जोरावर, आपल्याकडे असलेल्या ताकदीच्या जोरावर लोकांना, सामान्य जनतेचं जे शोषण आहे, जी पिळवणूक आहे ती त्याच्यामध्ये होते. आणि दुर्दैवानं ज्या वेळेला त्या नाटकाचा नायक जो आहे मुकिंदा नावाचा, तोही याच्यामध्ये मारला जातो. परंतु या सर्वाचा परिणाम असा होतो की गाव पेटून उठतो आणि देशमुखाचा तिथं मृत्यू होतो. या अखंड सगळ्या कथानका पाठीमागचं जर सूत्र कोणतं असेल तर शोषणाच्या विरोधात उभं राहण्याची क्षमता सामान्य माणसाला देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचं नाटक ज्यावेळेला मंचावर येतं आणि त्या मंचावरच्या नाटकाची जर आपण तत्वं बघितली, वेगवेगळी तत्वं, जसं कथावस्तू असू दे, नेपथ्य असू दे, रंगमंच असू दे, भाषा असू दे, संवाद असू देत, या सगळ्या तत्वांमध्ये ज्यावेळेला अण्णाभाऊ साठेंचं साहित्याची, नाटकाची आपण समीक्षा करतो तर या सगळ्या तत्वांमधून अण्णाभाऊ साठेंचं नाटक निघून जातं. याला कारण हे आहे की जन्मतः ज्यांचा तमाशा हा जन्मतः एक पिंड होता, रंगभूमी ह्या ज्याची एक पिंड होती आणि रंगमंचावरची भाषा, रंगमंचावरचं नेपथ्य. अण्णाभाऊ साठेंचं इनामदार नाटकातलं जर तुम्ही नेपथ्य जरी वाचलं, कंसातलं जरी साहित्य वाचलं तरी तुमच्यासमोर एक दृश्यात्मक चित्र उभं राहतं. ही चित्रात्मक भाषा जी आहे त्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या इनामदार या नाटकामध्ये वापरलेली आपल्याला दिसते. आणि म्हणूनच नाटकांच्या कुठल्याही तत्वांच्या आधारावर, मग ती भारतीय नाटकाची तत्व असू देत किंवा पाश्चात्य नाटकाची तत्व असू देत, या सर्व तत्वावर अण्णाभाऊ साठेंचं नाटक हे खऱ्या अर्थानं 100% पूर्ण उतरतं हे आम्हाला बघायला मिळतं. आणि म्हणून इनामदार सारखाचं नाटक ज्यावेळेला मी बघतो त्यावेळेला माझ्यासमोर लक्षात येतं की आजचा नाटककार किंवा अण्णाभाऊ साठेंच्या वेळचे जे अन्य नाटककार होते त्यांच्या नाटकामध्ये, त्यांच्या लेखनामध्ये आणि अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये काय फरक होता, तर अण्णाभाऊ 2 स्तरावर जगत होते असं मला वाटतं. एकीकडे अण्णाभाऊंच्याकडे दुहेरी भूमिका होत्या की एकीकडे नाट्य कलावंत म्हणून ते जगत होते, तर दुसरीकडे मार्क्सवादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून जगत होते. मित्रांनो, ही एवढी सोपी गोष्ट नाही. एक कलावंत मस्तपैकी आपल्या धुंदीत जगत असतो आणि एक कार्यकर्ता आपल्या पद्धतीने जगत असतो. पण अण्णाभाऊंनी या दोन्ही भूमिका लिहिल्या पेललेल्या आपल्याला दिसतात. 100% प्रचंड असा हाडाचा कलाकार असणारा हा अण्णाभाऊ साठे एका बाजूला आणि हाडाचा कार्यकर्ता असणारा हा कार्यकर्ता एका बाजूला आपल्याला दिसून येतो. दुसरीकडे शब्दांचं प्रचंड सामर्थ्य त्यांच्याकडे दिसतं आणि यामुळंच याच विचारांचं, शब्दांचं ज्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य आहे त्याला बेस जो आहे तो मार्क्सवादी विचारांचा बेस आहे. म्हणजे एका बाजूला शब्दांचं सामर्थ्य, एका बाजूला विचारांचा पगडा, एका बाजूला प्रचंड प्रतिभाशक्ती, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड वैचारिक अभिव्यक्ती, या दोन्ही गोष्टी आम्हाला दिसतात. आणि म्हणून अभिव्यक्त होण्याची तळमळ आणि अधिकार मिळवण्याची तळमळ या दोन्ही गोष्टी समान पातळीवर येतात. त्यावेळेला आम्हाला एकीकडे कलाकार दिसतो आणि दुसरीकडे आम्हाला कार्यकर्ता दिसतो. ही साहित्याची प्रामाणिकता आहे. जितके अण्णाभाऊ साठे साहित्याशी प्रामाणिक राहिले तितकेच मार्क्सवादी विचाराशी कार्यकर्ते म्हणून प्रामाणिक राहिले. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं एकूण सगळं साहित्य जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या पाठीमागचा जो धागा होता तो मार्क्सवादी विचाराचा होता. जर अण्णाभाऊ साठे साहित्यिक झाले नसते तर निश्चितपणे ते मार्क्सवादी विचारवंत झाले असते. आणि जर अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी कार्यकर्ते झाले नसते तर निश्चित आज जागतिक स्तरावरचे मार्क्सवादी साहित्यिक म्हणून आले असते. पण सुदैव किंवा दुर्दैव की दोन्हीकडं हा एक माणूस विभागला गेल्यामुळं प्रतिभा एका बाजूला होती आणि कार्यकर्त्यासाठी असणारी जी चळवळ होती, तळमळ जी होती ती दुसऱ्या बाजूला होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य एका विचारानं जातं असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत विचार हा होतो, आरोप हा होतो की त्यांची जी लोकनाट्य आहेत किंवा त्यांचं जे नाटक आहे ते आजच्या घडीला प्रासंगिक वाटत नाही. कदाचित ते खरंही असेल, कारण काही नाटकं जी 13-14 त्यांनी लोकनाट्य लिहिली त्या 13-14 लोकनाट्यांमधले त्या कालखंडामध्ये गिरणी कामगारांचा झालेला संप असू दे किंवा वेगवेगळ्या घटना ज्या त्या कालखंडामध्ये झाल्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे, त्याच्यासाठी ती लिहिलेली नाटकं होती. परंतु अकलीची गोष्ट नावाचं एखादं लोकनाट्य असू दे किंवा पेंग्याचं लग्न नावाचे एखादं लोकनाट्य असू दे, अशा लोकनाट्यामधून ती लोकनाट्ये आजही प्रासंगिक आहेत आणि आजही या परिस्थितीशी जोडली गेलेली आहेत असं मला वाटतं. 1942ला ज्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी अकलेची गोष्ट हे नाटक लिहिलं त्यावेळेला त्या नाटकाचं जर कथानक आपण बघितलं तर सामान्यपणे
जाणीवपूर्वक मला तुम्हाला सांगायला आवडेल की या संपूर्ण नाटक असू देत, कादंबरी असू देत, कहाणी असू देत, कथा असू देत, त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्या साहित्याचा नायक जो आहे तो सामान्य कुटुंबातला नायक आहे. माकडीचा माळ नावाच्या एखाद्या कादंबरीमध्ये त्यांचा जो नायक येतो तो कोण आहे नायक? ज्याला घर नाही, दार नाही, 15 दिवस या माळावर 15 दिवस त्या माळावर फिरणारा हा सामान्य माणूस पहिल्यांदा साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न कुणी केला असेल तर तो अण्णाभाऊ साठेंनी केला. आणि म्हणून अकलेच्या गोष्ट मधले जो जानबा नावाचं पात्र आहे, हे जानबा एका सामान्य कुटुंबामध्ये एक शेतकरी म्हणून जन्माला आलेला आहे. परंतु त्याच गावामध्ये गुंडूराव आणि बंडूराव नावाचे दोन, एक व्यापारी, एक कापडाचा व्यापारी आहे आणि एक दुधाचा व्यापारी आहे. आणि हे दोघं ज्या वेळेला सामान्यपणे त्या गावाची पिळवणूक करतात त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की या पिळवणुकीच्या विरोधात उभं राहणारा हा जानबा नावाचा एक नायक आपल्याला दिसतो. आज आपण जागतिकीकरणाची 1980 नंतर जागतिकीकरण आलं आणि आज आम्ही जागतिकीकरणाची गोष्ट करतोय, परंतु 1942ला ज्या वेळेला अण्णाभाऊ साठेंनी ही अकलेची गोष्ट लिहिली त्याच्यामध्ये जागतिकीकरणाचा धागा असताना मला दिसतो. ज्यावेळेला गावामध्ये अतिशय नफा मिळवण्यासाठी किंवा अमाप नफा मिळवण्यासाठी पाहिजे त्या किमतीनं ही लोक कापड विकायला लागतात, त्यावेळेला जानबा नावाचा हा जो नायक आहे तो गावात कापड खरेदी न करता तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि तालुक्याच्या ठिकाणी कापड खरेदी करून ज्या वेळेला घेऊन येतो त्यावेळेला हे दोन व्यापारी त्याला सांगतात की तू गावाचं नुकसान केलंस, तू गावाचा खऱ्या अर्थाने शत्रू आहेस. तो विचारतो मी कसा शत्रू आहे? तर ते सांगतात की तू जो पैसा गावात देणार होतास, गावातल्या दुकानदाराला देणार होतास, तो तालुक्यातल्या माणसाकडे गेला, म्हणजे गावातला पैसा बाहेर गेला आणि त्यामुळं गावाचं नुकसान झालं. हे ज्यावेळेला तो सांगतो त्यावेळेला जानबा त्यांना सांगतो, त्यांना एक म्हण तिथं वापरलेली आहे, मुहावरा, वाक्यप्रचार ज्याला आपण म्हणतो की पाटलाचं घोडं आणि महाराला भूषण, या पद्धतीची तुमची कथा आहे म्हणतो तो. घोडं पाटलाचं आहे, कौतुक पाटलाला पाहिजे, महाराला त्याचं भूषण असायचं काम काय आहे? गावाचं अखंड नुकसान करून जर तालुक्यातून माल गावामध्ये येत असेल आणि तो कमी पैशात मिळत असेल तर एका व्यापाऱ्याचा फायदा करण्यापेक्षा संपूर्ण गावाचा फायदा करणं ही गोष्ट ती जी आजच्या जागतिकीकरणामध्ये आहे ही गोष्ट त्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठेंनी मांडलेली आहे. आणि म्हणून अकलेची गोष्ट नावाच्या या कथेमध्ये सुद्धा या लोकनाट्याच्या माध्यमातून हा मेसेज, हा संदेश जो आहे तो देण्याचं काम अण्णाभाऊ साठे करतात. साहित्य, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य खऱ्या अर्थानं साहित्य मी मगाशी सांगितलं की प्रबोधनासाठी असतं, मनोरंजनासाठी असतं, काही अर्थानं आपण वेगवेगळे संदेश त्याच्यातून देत असतात. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची पंचसूत्री आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे रंजन, प्रबोधन, प्रक्षोभ, विध्वंस आणि रचना. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य रंजन करतं, मनोरंजन करतं. मनोरंजन नंतरचा दुसरा टप्पा जो आहे तो प्रबोधनाचा आहे, तो प्रबोधन करतं. आणि तिसरा टप्पा ज्या वेळेला खऱ्या अर्थाने या चळवळीचा आणि विचाराचा सुरू होतो तो प्रक्षोभ निर्माण करतो. समोरच्या दर्शकांच्या मनामध्ये, समोरच्या असलेल्या जे रसिक आहेत त्या रसिकांच्या मनामध्ये प्रक्षोभ निर्माण करणं. खऱ्या अर्थानं आमचं साहित्य रंजन आणि प्रबोधन इथंपर्यंत मर्यादित होतं, परंतु अण्णाभाऊ साठे त्याच्या पुढे 3 पावलं जातात आणि ते एकीकडं प्रक्षोभ निर्माण करतात. आणि प्रक्षोभ म्हणजे हा कुठला असतो तर व्यवस्थेच्या विरोधातला प्रक्षोभ निर्माण करतात. जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणणं, जे वाईट आहे ते वाईट म्हणणं आणि जे सत्य आहे त्याचं पाठीराखा होणं हे सांगण्याचं काम या प्रक्षोभाच्या माध्यमातून अण्णाभाऊ करतात. आणि मग चौथी कसोटी त्याची असते ती विध्वंस. एकदा का प्रक्षोभ झाला, जे चुकीचं आहे त्याचा विध्वंस करणं, ते नष्ट करणं. भले अण्णाभाऊ साठेंना मार्क्सवादी आपण विचार म्हणतो आणि मार्क्स हा अहिंसावादी कधीच नव्हता. मार्क्सला त्याचा संघर्ष जो आहे तो महत्त्वाचा होता. भले संघर्षामध्ये हिंसा किती महत्त्वाची आहे हा भाग नंतरचा आहे, परंतु अण्णाभाऊ साठेंनी विध्वंस हा सुद्धा मार्ग सुचवलेला होता. परंतु विध्वंस झाल्यानंतर, अखंड एक मोठं वादळ आल्यानंतर, वादळानंतरची जी शांतता असते आणि नंतरचं जे नव्यानं निर्मिती आहे ती खऱ्या अर्थानं नव्याची निर्मिती असते. या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जे आहे किंवा नाट्यसाहित्य जे आहे ते रचना करणारं आणि निर्माण करणारं साहित्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी रंगभूमीची ज्या वेळेला आम्ही स्थूलमानानं काही कालखंड करतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मराठी रंगभूमीचा इतिहास ज्यावेळेला आमच्या समोर येतो त्यावेळेला आम्हाला दिसतं की एक पूर्वकालीन रंगभूमी होती, भावेंच्या अगोदरची जी रंगभूमी होती तो एक कालखंड असेल.
भावेंच्या नंतरचं जे संगीत नाटक आपण ज्याला म्हणतो ती संगीत रंगभूमी असेल, आणि तिसरी सामाजिक संदर्भ घेऊन ज्याला आपण प्रायोगिक रंगभूमी म्हणतो ती प्रायोगिक रंगभूमी होती. हा जो कालखंड होता तो प्रायोगिक रंगभूमीचा होता, आणि या पद्धतीचे प्रायोगिक रंगभूमीच्या माध्यमातून वेगवेगळे जे प्रयोग आहेत ते प्रयोग या कालखंडामध्ये केले गेले. या कालखंडाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगावं लागेल तुम्हाला, की हा कालखंड जसं मी म्हटलं की अण्णाभाऊ साठे लाल बावटा या नावाखाली, या बॅनरखाली आपले कलापथक असू दे किंवा आपले जलसे असू दे किंवा आपले लोकनाट्य सादर करत होते. त्या कालखंडामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा, प्रत्येक विचाराचा एक जलसा होता, ज्याच्यामध्ये पु ल देशपांड्यांनी सुद्धा काम केलेलं आहे, वसंत बापटांनी काम केलेलं आहे, व्यंकटेश माडगुळकरांनी काम केलेलं आहे. या वेगवेगळ्या पद्धतीने जसे सेवा दलाचे काही जलसे होते, आंबेडकरी जलसे होते, सत्यशोधक समाजाचे जलसे होते, आणि लाल बावटा म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचे जलसे होते. परंतु सांगायला हरकत नाही, या माध्यमातून 2 दशके अक्षरशः 20 वर्षे या रंगभूमीवर, या रंगमंचावर कुणाचं नाव घेतलं जात असेल तर ते अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं जात होतं. म्हणजे 1942 ते 1960-62 पर्यंत 20 वर्ष रंगभूमीवर सातत्यानं अभिनय, नेपथ्य, दिग्दर्शन आणि स्वतः या सर्व गोष्टी आपल्याला जवळून हाताळणारा हा कलाकार होता. आणि म्हणून गेली 20, त्या कालखंडातली 20 वर्ष ही अण्णाभाऊ साठेंच्या नावानं ओळखली जातात. आणि म्हणून अनेक माध्यमातून ज्यावेळेला अण्णाभाऊ साठे आमच्या समोर येतात, या लोकनाट्याच्या माध्यमातून आमच्या समोर येतात, त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की त्यांचं प्रत्येक लोकनाट्य जे आहे हे लोकनाट्य आपल्याला एक वेगळा संदेश देतो. आणि तो संदेश म्हणजे शोषणाच्या विरोधामध्ये उभं राहणं, एकजूट करणं, संघर्ष करणं, आणि संघर्षाच्या माध्यमातून आपण काही गोष्टी मिळवणं. शेटजींचं इलेक्शन नावाचं एक त्यांचं लोकनाट्य आहे, की ज्या लोकनाट्यामध्ये लोकल बोर्डाचं इलेक्शन लागतं. देशाला स्वातंत्र्य 42ची चळवळ होते आणि आता देशाला स्वातंत्र्य मिळणार, आणि त्यावेळेला लोकल बोर्डावर आपला उमेदवार कोणता द्यायचा याची चर्चा सुरू असते. राजकीय प्रकारचं ते नाटक आम्हाला पाहायला मिळतं, लोकनाट्य पाहायला मिळतं. आणि रंगमंचावर त्यांनी एक गोष्ट मांडली की त्या कालखंडामध्ये 1942च्या चळवळीमध्ये ज्यांनी अनेक वर्ष कारावास भोगला, ज्यांनी तारा तोडल्या, ज्यांनी रेल्वे अडवली, अशा लोकांना, अशा क्रांतिकारकांना एका बाजूला ठेवण्यात आलं. आणि त्यावेळेला शेटजींचं इलेक्शन नावाच्या या लोकनाट्यामध्ये मगरचंद नावाचा जो एक व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याला त्या इलेक्शनचं तिकीट देण्यात आलं आणि त्यांना मंत्रिपद मिळालं. ही जी गोष्ट आहे ही एका बाजूला मगरचंद नावाचा धनवान जो काँग्रेसच्या माध्यमातून असू दे किंवा त्या कालखंडामध्ये भांडवलदार समाजाचं एक प्रतिनिधित्व करणारा एका बाजूला होता, तर त्याच वेळेला जानबा नावाचा एक सामान्य व्यक्ती जो या विरोधात किसान सभेच्या माध्यमातून उभा राहतो. आणि दोघांचा संघर्ष या शेटजीच्या इलेक्शनमध्ये आम्हाला बघायला मिळतो. म्हणजे पगडी बदलून गांधी टोपी घालणं आणि गांधी टोपीला जर तिकीट नाही मिळालं तर पुन्हा पगडी वापरणं, हा जो थोडासा फरक मिश्किलपणे त्या कालखंडामध्ये मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. आणि म्हणून ही प्रासंगिकता पकडण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. बेकायदेशीर नावाचा जे त्यांचं लोकनाट्य आहे त्याच्यामध्ये सामान्य गिरणी कामगार, मुंबईची अवस्था, गिरणी गावातून आलेले जे सगळे कामगार होते, सामान्य चाळीत राहणारे हे सगळे कामगार, आणि ज्या वेळेला गिरणी कामगार आपल्या हक्कासाठी संप करतात त्यावेळेला आपलं सरकार, मायबाप ज्याला आपण त्यांनी सांगितलेलं होतं, हा मायबाप सरकार ज्यावेळेला आपला संप मोडून काढण्यासाठी सामान्यांचं शोषण करतो, हे अतिशय सहजपणे आणि अतिशय वास्तवपणे त्या लोकनाट्यामध्ये रंगभूमीवर मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केलेला आहे. माझी मुंबई नावाच्या लोकनाट्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच दिसतं. मी मगाशी जे सांगितलं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काही मुठभर शेटजी या मुंबईमध्ये येतात, आपल्या गिरण्या लावतात, आपलं भांडवल वापरतात, आणि त्या शेटजींच्या बळावर ही मुंबई वेगळी करू पाहण्याचा राजकीय नेत्यांचा, या महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांचा प्रयत्न होतो. त्यावेळेला सामान्य एक गिरणी कामगार नावाचा, विष्णू नावाचा एक नायक जो आहे तो त्याला उत्तर देतो. आणि उत्तर देताना अण्णाभाऊ साठेंचं कसब मला या ठिकाणी दिसून येतं. त्यावेळेला या देशाचाच नव्हे तर जगाच्या इतिहासाचा इतका बारकाईनं त्यांनी अभ्यास केलेला आहे की मुंबई वेगळी होऊ नये याच्यासाठी त्यांनी दिलेली जी काही कारणं आहेत ती प्रत्येक सामान्य माणसालाच नव्हे तर अतिशय विद्वानांना सुद्धा पटणारी आहे. मला जाणीवपूर्वक 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की अण्णाभाऊ साठे हे 1.5 दिवसाच्या शाळेत गेलेले लेखक होते की ज्यांनी शाळा अजिबात पाहिलेली नव्हती, परंतु 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये गेलेले आणि मुंबईमध्ये फिरताना फक्त बोर्ड वाचून मराठी शिकलेले अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला आपले संवाद मांडतात
त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला जाणवतं की त्यांच्या संवादामधला जो विचार आहे आणि जी सहजता आहे ती इतकी सहजपणे लोकांच्या समोर येते की प्रत्येकाला ते संवाद आपलेशी वाटतात. ते नाटक आणि त्या नाटकामध्ये येणारी जी समस्या आहे ती आपलीशी वाटते. आणि म्हणून माझी मुंबई हे नाट्य ज्यावेळेला आपण रंगमंचावर पाहतो त्यावेळेला आपल्या अंगावर सुद्धा अक्षरशः शहारे उभे राहतात आणि नायकाच्या पाठीशी आपण असल्याचा आभास आपल्याला होतो. मूक निवडणूक असू दे, ज्याच्यामध्ये चाळीतले संधी साधू, त्या कालखंडामध्ये काही संधी साधू पुढारी जे होते त्या पुढाऱ्यांचंही चित्रण त्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं. लोकमंत्र्यांचा दौरा असू देत, आजच्या प्रासंगिक, मगाशी मी जे म्हटलं ना तुम्हाला की अण्णाभाऊ साठेंचे अनेक विचार आजही आम्हाला प्रासंगिक का वाटतात. या लोकनाट्याच्या माध्यमातून ज्या वेळेला वेगवेगळी पात्र आम्ही बघतो त्यावेळेला ही जी पात्र आहेत, मी मगाशी जसं म्हटलं की नाटकामधला नायक कसा असावा हे नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींच्या पासून आजच्यापर्यंत संस्कृत असू देत किंवा आजचे हिंदी असू देत किंवा मराठी नाटकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नायक हा धीरोदात्त असायला पाहिजे, चांगल्या कुलातला असायला पाहिजे, त्याचं जे काही खानदान अमुक तमुक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते परंपरेनं नायकाला शोभेशी असायला पाहिजे असं म्हटलं गेलं. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या नाटकातले जे नायक आहेत हे नायक उच्च कुलोत्पन्न अजिबात आम्हाला बघायला मिळत नाहीत. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातला नायक जो येतो तो सामान्य कष्टकऱ्यांच्या कुटुंबातला घरातला येतो आणि ज्या वेळेला तो मांडणी करतो त्यावेळेला ती जी मांडणी आहे ती इतकी स्पष्ट विचारांची मांडणी असते की इतक्या स्पष्ट विचारांचा नायक रंगभूमीवर साकारणं ही इतकी सोपी गोष्ट त्या कालखंडामध्ये नव्हती. जानबा नावाचा नायक असू दे किंवा विष्णू नावाचा नायक असू दे, सत्तू नावाचं एखादं पात्र असू दे, तो ज्या वेळेला संघर्षाची भाषा बोलतो ती भाषा कदाचित अतिशयोक्तीपूर्ण वाटेल असा आपला समज जातो, परंतु त्यांची भाषा आणि त्यांचे संवाद ऐकल्यानंतर ही भाषा सामान्यातल्या सामान्य माणसाला कळणारी आहे. खरं तर मार्क्सवाद हा जगाच्या पाठीवर मांडला गेलेला एक विचार होता, परंतु मार्क्सवाद सामान्य कुटुंबातल्या माणसाला कसा कळाला हे जर समजून घ्यायचं असेल तर अण्णाभाऊ साठेंची नाटकं आम्हाला वाचावी लागतील किंवा अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आम्हाला वाचावं लागेल. पुतळा नावाचं एक पात्र आहे, तारा नावाची नायिका आहे. हे ज्या नायक आणि नायिका ज्या वेळेला स्पष्टपणे आपले विचार मांडतात, किसान सभेचे विचार मांडतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये आलेला जो अभिमान आहे, त्यांच्यामध्ये आलेली एक त्यांची ऊर्जा आहे, ही ऊर्जा त्यांच्या विचारातून कुठून आली हा याचा शोध आपण ज्यावेळेला घेतो त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंचे विचार आणि मार्क्सवादाचा विचार त्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतो. या अण्णाभाऊ साठेंच्या नाटकांचा उद्देश काय असावा याचा ज्यावेळेला मी अभ्यास केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्या नाटकाचा पाठीमागचा उद्देश हे आहे की परिस्थितीचं निदान करणं. म्हणजे डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर काय करतो तर त्या रोगाचं निदान करण्याचं काम करतो. अण्णाभाऊ साठेंचं नाट्य वाचत असताना, लोकनाट्य वाचत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की समस्येचं निदान ते पहिल्यांदा करतात, त्याच्यावर उपाय सुचवतात आणि उपाय सुचवल्यानंतर नुसते उपाय सुचवून शांत बसत नाहीत तर त्याच्यासाठी त्या उपायावर मात करण्यासाठी जे औषध आहे, जे तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे संघर्षाचं आणि एकजुटीचं तत्व सामान्य माणसांना ते देतात. संघर्ष कसा करायचा आणि तो संघर्ष करत असताना त्या संघर्षाच्या पाठीमागं तुमचा विचार कोणता असायला पाहिजे हे सांगण्याचं काम त्या प्रत्येक लोकनाट्यामध्ये येतं. बऱ्याच वेळेला मलाही असं वाटलं की मार्क्सवाद म्हटलं की या नाटकांमधून एक फक्त वैचारिक मांडणी केली जाईल, पण नाही, या संवादातून आपल्याला जितकं मनोरंजन होतं, जितके सामान्यपणे मिश्किलपणे जे विनोद केलेले आहेत ते विनोद आम्हाला जागोजागी पाहायला मिळतात. कारण मी तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगणार आहे की अण्णाभाऊ साठेंनी ज्या वेळेला लोकनाट्याची मांडणी केली त्यावेळेला त्यांच्यावर बऱ्याच समीक्षकांनी असं सांगितलं की हा एक नवा तमाशा आहे. अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थानं नवा तमाशा मांडला. तमाशात काम करणारा हा माणूस, तमाशात बऱ्याच ठिकाणी सोंगाड्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, लोकनाट्यामध्ये सुद्धा सोंगाड्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी ते कथा अकलेचे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नायकाचं काम त्यांनी स्वतः केलेलं आहे. नवा तमाशा मांडत असताना किंवा लोकनाट्याची मांडणी रंगमंचावर करत असताना त्यांनी वेगळं पण काय केलं तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर गण, गवळण, बतावणी आणि वग हा जो क्रम होता तो त्यांनी काढून टाकला. या तमाशामध्ये असलेली जी सोंगाड्याची जी गोष्ट होती, जो सोंगाड्या वेगवेगळे विनोद करत होता, अश्लील विनोद करत होता, त्या अश्लील विनोदाला फाटा देऊन विनोद कायम ठेवला, सोंगाड्या कायम ठेवला, परंतु वैचारिक मेजवानी ती विनोदाच्या माध्यमातून देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी आपल्या त्या तमाशामध्ये केलेलं आणि त्या रंगमंचामध्ये केलेलं आम्हाला दिसून येत असतं. त्याचबरोबर चळवळीच्या अंगानं जाणारे सगळे प्रसंग त्यांनी उभे केले. हा विचार होता. ज्यावेळेला एखादा साहित्यकार असतो, नाटककार असतो, ज्यावेळेला तो नाटक निर्मिती करतो किंवा नाटक प्रसवतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागे त्याची प्रतिभा
जी त्याला एक वेगळ्या पद्धतीनं नाटकाकडे घेऊन जाते, साहित्याकडे घेऊन जाते, त्यावेळेला सहजपणे जी निर्मिती होते त्याला आपण नाटक म्हणतो. परंतु अण्णाभाऊ साठे ज्यावेळेला निर्मिती करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये सहजता नाही, तर त्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे. तो उद्देश कोणता, की चळवळीचा विषय लोकांच्या समोर मांडायचा. आणि जर चळवळीचा विषय मांडायचा असेल तर त्याच्यासाठी फक्त वैचारिक बांधणी करून उपयोगाचं नाही, तर त्याच्यासाठी मिश्किलता, सामान्य दर्शक आपला कुठला आहे, आपला रसिक कुठला आहे आणि त्यांना काय आवडणार आहे या दृष्टीने त्यांनी विचार केला. आणि त्यामुळं चळवळीचे असलेले अनेक प्रसंग आहेत ते त्यांनी या अंगानं मांडण्याचा त्या रंगमंचावर त्यांनी प्रयत्न केला होता. याच्या अगोदर नाटक असू दे, तमाशा असू दे किंवा वगनाट्य असू दे, याची सुरुवात जी आहे ती ईशस्तवनानं व्हायची, गणेशवंदनानं व्हायची. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या सर्व नाटकांमध्ये जी सुरुवात झालेली आहे, त्यांनी जी वंदना केलेली आहे ती कुणाला केलेली आहे, या देशातल्या राष्ट्रपुरुषांना केलेली आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशातला सामान्यातला सामान्य शेतकरी, कामगार यांना वंदन करून त्यांनी आपल्या नाटकाची सुरुवात केलेली आहे. हा खऱ्या अर्थाने एक वेगळा फरक जो आहे तो आपल्याला दिसून येतो. तमाशा म्हटलं की लावणी आली आणि त्या कालखंडामधल्या ज्या लावण्या होत्या त्या लावण्या शृंगारिक अंगानं जाणाऱ्या लावण्या होत्या. अण्णाभाऊ साठेंनी लावणी लिहिली. लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक लोकनाट्यामध्ये आम्हाला लावणी बघायला मिळते, परंतु ही लावणी श्रंगाराच्या अंगानं जाणारी नसून ती विचाराच्या अंगानं जाणारी आहे. लावणी असू दे, कटवा असू दे किंवा जुगलबंदी असू दे, हा जो विचार अण्णाभाऊंनी ज्या वेळेला रंगमंचावर आणला त्यावेळेला ज्या पद्धतीनं संगीत नाटकाच्या कालखंडामध्ये कथानकाची साखळी तोडण्यासाठी एखादं गीत टाकलं जायचं, ते गीत प्रासंगिक असायचं आणि त्या गीताच्या माध्यमातून कथानकाची साखळी तुटायची आणि नंतर पुन्हा कथानक सुरू व्हायचं. याच्यामध्ये एक वेगळ्या अर्थानं पुन्हा रसिक लक्ष द्यायचे. त्याच पद्धतीनं आपल्या कथानकाची साखळी तोडण्यासाठी त्यांनी लावणी हा प्रकार जो आहे तो मध्ये मध्ये वापरलेला आहे. आणि त्या दृष्टीनं हे खऱ्या अर्थानं एक सप्तपदी जी आहे त्या सप्तपदीच आपल्याला त्या नव्या तमाशाची किंवा नव्या रंगमंचांची आम्हाला पाहायला मिळते. या दृष्टीनं एक कलावंत म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या नाटकाची काही विशेषता आहेत हेही आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे एकीकडं त्यांनी तमाशा नव्या पद्धतीनं मांडला, परंतु तमाशातला गणगवळण आणि बतावणी हा भाग वगळता जो वगनाट्य आपण म्हणतो, ज्याला त्यांनी लोकनाट्य म्हटलं आणि ज्याला नाट्य रूपामध्ये लोकांच्या समोर आणलं, त्याच्यामधली त्यांची जी विशेषता आहे ती म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला दिसून येते की त्यांनी जी नाटकं लिहिली त्या नाटकामध्ये त्यांचं बऱ्याच वेळेला अण्णाभाऊंच्यावर हा एक आरोप होतो की कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्यावरच त्यांची श्रद्धा होती. परंतु हा गैरसमज आहे. कार्ल मार्क्सवर आणि लेनिनवर जितकी श्रद्धा होती तितकीच श्रद्धा या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीवर होती, या देशातल्या क्रांतिकारकांच्यावर होती, भगतसिंगांच्यावर होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर होती. आणि इतकंच काही, या देशातले लोकमान्य टिळकांपासून ते अनेक क्रांतिकारकांच्यावर त्यांची श्रद्धा आम्हाला दिसून येते. त्यामुळे फक्त कार्ल मार्क्स आणि लेनिन हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते अशातला भाग नाही. त्यांच्या लोकनाट्यामध्ये लोक जो आहे, माणूस हा केंद्रबिंदू होता. आणि म्हणून तो सामान्यपर्यंत, मी मगाशी जे म्हटलं तुम्हाला की 20 वर्ष अविरतपणे लोकांच्या मनावर राज्य करणारा हा कलावंत का होता, कारण या कलावंतानं जे साहित्य रंगमंचावर आणलं त्याच्या पाठीमागं माणूस हा केंद्रबिंदू होता आणि सामान्य माणसाला ते आपलंच वाटत होतं, ते कथानक आपलंच वाटत होतं. आणि म्हणून त्याला अतिशय सुंदर अशी दाद जी आहे ती प्रत्येक सामान्य रसिकांकडून मिळत होती. अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य जरी तुम्ही वाचलं, कथा कादंबऱ्यांपासून नाटकांपर्यंत सगळं साहित्य वाचलं, तर तुम्हाला पौराणिक संदर्भ सांगणारा, धार्मिक संदर्भ सांगणारा आणि ऐतिहासिक संदर्भ सांगणारा एकही विषय तुम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. म्हणजे या माणसानं जितकी नाटकं लिहिली त्या नाटकांमध्ये कुठलाच पौराणिक संदर्भ आतापर्यंत घेतला नाही. त्या कालखंडातले नाटकं असू देत, तुम्ही बघा बारकाईनं, त्याच्यामध्ये पौराणिक आणि धार्मिक संदर्भ घेतलेली नाटकं आपल्याला अधिक दिसतात. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या नाटकांमध्ये पौराणिक संदर्भ नाहीत, धार्मिक संदर्भ नाहीत, ऐतिहासिक संदर्भ नाहीत, परंतु आजची जी परिस्थिती आहे, मगाशी मी जे म्हटलं यथार्थवाद आणि आदर्शवाद या दोघांची सांगड जी आहे ते त्यांनी याच्यामध्ये घातलेली होती. हे एक त्यांचं वेगळेपण होतं. जात धर्म सोडून शोषण आणि शोषित दोनच वर्ग त्यांच्यासमोर होते. ते कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं. ज्यावेळेला आमची मुंबई नावाचं त्यांनी नाट्य लिहिलं त्यावेळेला त्याच्यामध्ये भैया, यूपीकडचा भैया इथं आलेला आहे जो काम करतो, तो सुद्धा त्यांनी सकारात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की भैयाला सुद्धा असं वाटतं की आम्ही जरी इथं काम करत असलो तरी सुद्धा मुंबई ही महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे.
या याच्यामध्ये आलेले वेगवेगळ्या जातीची, हिंदू, मुस्लिम, अनेक जातीची पात्र आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये असं दिसून येतं की शोषक आणि शोषित या दोनच जाती त्यांच्यासमोर होत्या. त्यामुळे जात धर्म सोडून त्यांनी जी रचना केली, आपल्या नाटकामध्ये आणली, ती खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीची होती असं आम्हाला वाटतं. समाज परिवर्तन करायचं आहे आणि समाज परिवर्तन करायचं असेल तर त्याच्यासाठी एक हत्यार, तो म्हणजे मार्क्सवादी विचाराचा हत्यार आहे, हे त्यांनी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं. ग्रामीण भाषा, मिश्किल शैली आणि रंगभूमीचा गाढा अभ्यास असणारा हा कलाकार होता. रंगभूमीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की भरत मुनींपासून नाटकाची जी सुरुवात केली, रंगभूमीची जी सुरुवात केली, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रीय मांडणी केलेली आहे. परंतु हा जो कलावंत होता, ज्याचा भले म्हटलं की जन्मच तमाशाच्या फडावर आणि अखंड आयुष्यच त्याचं या रंगमंचावर गेलेलं होतं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. इतकी सहजता त्यांच्या रंगमंचावर वावरण्यामध्ये दिसून येते आपल्याला. आणि म्हणून नाटकाच्या एकूण तत्वांच्या मांडणीमध्ये अण्णाभाऊ साठेंची जी एकूण नाटकं आहेत त्याच्यामध्ये जो विचार आहे तो विचार एका बाजूला तितक्या सशक्तपणे त्यांनी मांडला आणि दुसऱ्या बाजूला या सर्व तत्वांच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत, ज्याला दृकश्राव्य माध्यम नाटक, जे प्रभावी नाटक माध्यम त्यावेळेला होतं, ते माध्यम पुरवण्याचं काम त्यांनी केलं. हा कलावंत फक्त लिहिणारा कलावंत नव्हता, तर तो लढणारा कलावंत होता. एका बाजूला ज्यावेळेला आदिकालामध्ये म्हणजे 1600च्या दरम्यान जे साहित्यिक होते, जे कवी होते, ते एका हातामध्ये लेखणी असायची त्यांच्या आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार असायची. त्यामुळे त्यांनी जे युद्धाचे प्रसंग निर्मिलेले आहेत ते इतके वास्तव आहेत. हाच प्रसंग आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत म्हणावा लागेल की हा कलावंत जितका स्टेजवर आपलं साहित्याची आणि आपल्या नाटकाची, आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून स्टेजवर व्यक्त होत होता, त्याच वेळेला त्या चळवळीमध्ये स्वतः उभं राहून, त्या मोर्चामध्ये स्वतः उभं राहून तो त्यांचं नेतृत्व करत होता. म्हणून लढणारा आणि लिहिणारा हा एक कलाकार होता, कलावंत होता. आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार करणारा, मी मगाशी जे सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला शत्रू कोण आणि आपला मित्र कोण याची जाण असणारा हा कलावंत होता. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या एकूण नाटकाचा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला हा विचार मांडावा लागेल की भले त्यातली काही लोकनाट्ये जी आहेत ती आपल्याला प्रासंगिक त्या कालखंडापुरती वाटतील, परंतु आजही आजच्या समाजामध्ये सुद्धा या नाटकांची गरज आहे. आणि या अर्थानं हा कलावंत जो आहे, हा नाटककार जो आहे, तो मला महत्त्वाचा वाटतो. दुर्दैवानं या अंगानं त्यांची समीक्षा होणं गरजेचं आहे. दुर्दैवानं आजही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची समीक्षा आपल्यापुढं झालेली नाही. अण्णाभाऊ साठेंचं एकूण साहित्य ज्यावेळेला आम्हाला बघतो, आमच्या समोर येतं, त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की त्या कालखंडातला स्वातंत्र्य चळवळीचा एक खरा इतिहास आम्हाला पाहायला मिळेल. परंतु त्या अर्थानं अजूनही त्यांची समीक्षा झालेली नाही आणि ती समीक्षा व्हावी हा एक नवा विचार जरी याच राजाराम बापू ज्ञानप्रबोधिनी आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं हा जो आपण उपक्रम राबवलेला आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला तरीसुद्धा हे या उपक्रमाचं यश आहे असं मला वाटतं. या निमित्तानं अण्णाभाऊंच्याबद्दल बोलण्याची आणि एक शोषिताला उर्मी देणारा एक कलावंत म्हणून त्याची ओळख करून घेण्याची तुम्हाला आणि मला सर्वांना संधी मिळाली आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल या नाट्य परिषदेचा आणि आपल्या राजाराम बापू ज्ञानप्रबोधिनीचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर सूरज चौगले सरांनी अतिशय ओघवत्या अशा शब्दामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं नाट्यसाहित्य आपल्यासमोर अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर अण्णाभाऊ साठे आणि इस्लामपूर नाट्य परिषद आणि आपला भागच, त्यांचं एक वेगळं नातं आहे. कारण आपल्याच भागातील हे एवढं मोठं व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांच्या परिचित असणं महत्त्वाचं आहे. त्यांचं नाट्यसाहित्य आपल्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून हा आमच्या नाट्य परिषदेच्या वतीने एक खरं हा छोटासा प्रयत्न झाला. खरं तर ह्या वर्षी जन्मशताब्दीच्या निमित्तानं अतिशय नाट्य परिषदेच्या वतीनं आम्ही एक जन्मशताब्दीचा समारोह अण्णाभाऊ साठेंच्या नाट्यसाहित्याच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्ही प्रत्यक्षात घेऊन येणार होतो. पण आपल्या संपूर्ण देशावरती, संपूर्ण जगावर या कोविड-19 या विषाणूचं भयंकर मोठं संकट उभा राहिल्यामुळं हे आम्ही फेसबुकच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर पोहोचण्याचा, आपल्यासमोर हे नाट्यसाहित्य ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. या माध्यमातून आपण सर्वजण जे फेसबुकवरती ऑनलाईन आहात, लाईव्ह आहात, या सर्वांचं मी आमच्या नाट्य परिषदेच्या वतीनं आभार मानतो. आमच्या राजाराम बापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष आदरणीय शामरावांना, त्याचबरोबर नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळेच माझे सहकारी, त्याचबरोबर सर्व नाट्यरसिक ज्यांनी या व्याख्यानाचा आस्वाद घेतला
याच्यावरती कमेंट्स केल्या, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.